भगवत्पारा पंढरीनाथ भगवान की जय ईश्वर महाराज जय गुरु संत तुकाराम महाराज की जय जी महाराज की जय पाद रामदास महाराज आज की जय पांडुरंग दादा महाराज आज की जय श्री स्वामी समर्थ महाराज आज की जय नमो सद्गुरु कृपया दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ड्युट्या वाद्य लावणी खाणी करुणी मंडन दिली नवरा नाही नवरा पूजन वरापात गौरविली विहीन व्यायी बुडाली काही ठेवू नका करू द्यावी व्हावी बरे काहीच कार्य न कळे वराडियाचे लागे पाठी तैशी उठी का केली तुका म्हणे जोडीला तुमचं पुढे नरका सामुख त्या काळात काही ज्या प्रथा होत्या लग्नाच्या दिवट्या वाजंत्री असे काही भागात आहेत त्याच थोडस वर्णन केलंय जे मूर्ख आहेत लोक चुकीच्या रस्त्याला जाणारे मग त्यांनी नरकाला जाण्याकरता वाटच करून ठेवली असं नियम सोडून काही गोष्टी जर लग्ना घरी दिवट्या वाजंती लावून जेवतात आणि अलंकार घालून नवरी सुशोभित करून नवऱ्याच्या हाती देतात. लग्नाच्या प्रथा पूर्वी रात्रीचे लग्न असायचे त्याच्याकरता दिवट्या टेंबे वाजंत्री तर पहिल्यापासूनच आहे. मग पालखीमध्ये बसून नवरा आपल्या बायकोला घरी नेतो त्यावेळी नवऱ्याच्या पायाचे पूजन करतात. वेहाला पागोटे ओविनीला लुगडे नेसून सुशोभित करतात. तो म्हणतात की त्यांच्या सन्मानाकरता जी काही तयारी केली आहे त्यात काही वगळू नका. हे काही नवऱ्यासाठी करण्यास अवश्य आहे ते त्यासाठी करू. ज्यावेळी मुळापासून चालत आलेली रूढी तुम्हास कशी कळत नाही. विहीन पिसाळलेल्या कुत्र्यासारखी वराड्याच्या मागे लागते. तर महाराज म्हणतात असे मूर्ख आहेत त्यांनी लोकांकडून आपल्याला खरोखर नरकाला जाण्याकरता त्याची जोड करून घेतली. म्हणजे हे विहीन पिसळलेल्या कुत्र्यासारखी वराडाच्या मागे लागते. त्याच्याबद्दल महाराज म्हणते जे चुकीचं आहे. ब्रह्महत्या मारल्या काही आणि काही पाप केली. ऐका जेणे विकल्या कन्या पवाडी त्या सुन्याची नरमांस खाल्ली भाडी हाका मारी अवघे पाप केले तेने देणे सोन्या विलास उच्चारिता मज ते पाप जीव हे काप सुटत का म्हणे कोरांना रांधा वेडा भांड मागे नाका. ब्रह्महत्या केल्या गो हत्या केल्या त्याच्यावर आणखी काय पाप करायचे राहिले. सगळ्यात मोठं पाप ब्रह्महत्या. ब्रह्महत्याचं पाप सगळ्यात ते जात नाही काय ते इंद्राकून वगैरे यांच्याकडून ते घडलेले ब्रह्महत्येचे पातक त्यांना फार त्रास झाला. ब्रह्महत्या आणि गोहत्या
ज्यानं केल्या त्याला आणखी काय पाप करायचं? बाकीचे पाप किरकोळ आहे ना. मग हा सगळ्यात मेन डेंजर पापच त्यानं केले, त्याला आणखी काय पाप करायचं? अहो पण ते कोणी तर ऐका, ज्याने आपली मुलगी नवऱ्याला देऊन त्याच्यापासून पैसे घेतल्याशिवाय ज्याची कीर्ती आहे त्यांना काय म्हणायचंय, पैसे घेऊन नाही मुलगी देऊन. हा पूर्वी लोक पैसे घ्यायचे ना, हा ते काही योग्य नाही असं महाराजांना सांगायचं. त्याने आपल्या मुलीचा खरोखर पैसा घेतला नाही तर त्याने ते नरमांस आणि भाड खाली या करता त्याच्या नावाने हाका मारतो. म्हणजे त्या काळात अशा काही घटना महाराजांच्या समोर आल्या असतील. कोणी काही गोष्टीचा गैरवापर करते, कोणी चुकीच्या रीतीने हे करते नाही का, पैसा करता काही लोक करायला तयार आहे. ज्यानं सोन्याची चोरी केली, अगर बळकावली असेल त्यांनी संपूर्ण पातळी केली. त्यामुळं चोरी करणं हे पापच. कोणती का सोनं असो नाही तर काही असो. परधन, परस्त्री आणि परान्न या गोष्टी वरचेच सांगितलेल्या शास्त्रानं. हे ज्याला साधलं त्याला परमार्थ साधला, ज्याला साधलं नाही त्याला काहीच साधलं नाही. परद्रव्याचा अभिलाष फार वाईट. परधन, परस्त्री, परनिंदा या गोष्टी सगळ्यात परमार्थामध्ये काय आणि व्यवहारात काय. एवढी चूक झाली ना रावणाकडून, एवढा विद्वानाचा काही उपयोग झाला त्याचा नाही. एवढ्या शक्ती संपन्न पण चूक झाली ना. परस्त्री जगत गुरु तो कोंबरायांकडचं, प्रॉपर्टी काहीच नाही. पण नियमात वागले परस्त्री माते समान. अत्यंत वाले जय जयकार चालू रावण गण मोठा होता पण पोराचं नाव ठेवतं कोणी रावण नाही ना. नाही का? आचरण चुकलं ना. परस्त्रीचा विलास. जगद्गुरु तो कोंबराय म्हणले, जाई व माते न करी साया, मी विष्णुदास तैसे नव्हे. नाही का? परस्त्रीला माता समजणारे छत्रपती शिवाजी महाराज, परस्त्रीला माता समजणारे राजर्षी, त्यांचं जय जयकार चालू आहे. त्यांचं तुका म्हणे का मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती माझी. सोन्याची चोरी केली तर अगर ते बळकावले असेल त्याने संपूर्ण पातळी केली. तसं पाहिलं तर सोन्यामध्ये राहतोय कली. म्हणजे मला तेच लय आवडत आहे. मग लोक चोरतील नाही तर काय होते. त्या पापाच्या वाणीचा उच्चार करण्याच्या वेळी कंप सुटतो. तर महाराज म्हणतात, कन्येचे द्रव्य अगर सोने यांचा अभिलाष करण्यापेक्षा तो बेटा भांडखोर त्याची रांड ऐको भिक्षा का मागत नाही. त्यापेक्षा भीक मागून खाल्लेलं बरं म्हणते चोरी करण्यापेक्षा. भिक्षांनाला तसा दोष नाही. भिक्षांनाला तसा दोष नाही. अर्जांना माहिती चोरी करू नये. चोरी करणं चांगलं नाही. याचा कोणी करी पक्ष तोही त्याशी समतुल्य, सुखासाठी पावे दुःखाचा विभाग. पूर्वजाशी लाग निरय दंडी, ऐके राजान करी दंड धरी. तुका म्हणे त्याची अन्न मद्यपानाची समा. असल्या 135 अभंगात ज्याचे वर्णन केले आहे त्या दृष्टाचा जो कोणी पक्ष घेतील
वर जे सांगितलं ना वरचं अभंगाचं, हा त्याचं वर्ण अभंगाचं त्याला शिक्षा, हा त्याला दृष्ट म्हणलं. आता हे 2-3 दृष्ट पाहिजे ना आपण, ब्रह्महत्या, गोहत्या, सोन्याची चोरी, मुलीचा विक्रा, असं ह्या ज्या गोष्टी आहे, जे असे दृष्ट आहे, आणि जो कोणी यांची बाजू घेईल त्याच्या बरोबर ते गुन्हेगार समजले जाते. तो गुन्हेगार झाला आणि त्याला जर कोण आणखी हे केलं, सहाय्य केलं, तो सुद्धा गुन्हेगार होईल नाही. हा आता पापाला अनुमती दिल्यानंतर त्याच्याकडचे पाप येतच असतं, त्याच्याकडे शिक्षा होणारच त्याला ती. हम्म फुकट पक्ष बाजू घेतल्याने तो दुःखाचा विभागी मात्र होतो आणि आपल्या पूर्वजांनाही नरकावासाचा दंड भोगतो. काय आहे? त्याला बुद्धी दिली, योग्य काय, अयोग्य काय, सत्य काय, असत्य काय, नीती काय, धर्म काय, आपल्याला कळतं ना सत्याची बाजू कोणती आहे, हम्म पापाची बाजू कोणती आहे. जरी आपल्या कोणी जवळच असला तरी चोरीचं असलं काही तर त्याची बाजू धरू नये. हा त्यांना गुन्हा केला त्याला शिक्षा झालीच पाहिजे, मग तो कोणी असो. हम्म खऱ्याला खरं म्हणण्याची धमक पाहिजे ना. हा विदूर काका निघून गेले होते ना मग. त्यांना नीती आवडली नाही ना दुर्योधनाची. कूटनीती नको त्याच्यापेक्षा मग गेले तीर्थयात्रेला निघून, कोणती बाजू धरणं नको, तिकडे काय राडी करायची ते करा. दृष्ट म्हणलं त्याला, दृष्ट. ऐका असे जे लंड दृष्ट त्यांना राजा दंड न करील तर तुकाराम महाराज म्हणतात ते अन्न खाणे दारू पिणे. म्हणजे राजाना सुद्धा यांना दंड केला पाहिजे, हा आणि जर नाही केला तर राजा दृष्ट. तिथं वशिलेबाजी कुठंच नाही तुकाराम महाराजांचं. हा खऱ्याला खरंच, खोट्याला खोटं. खोटं कोणा केलं त्याला दंड झालाच पाहिजे, मग तो राजा असो. राजानं नाही दंड केला तर राजा सुद्धा दोषी. हा राजा सुद्धा त्या मग बरोबर आहे ना ते. हम्म राजा म्हणजे एक न्यायालय येते. पूर्वीचे राजे म्हणजे धर्माना राज, त्यांच्याकडे हे होती पूर्वी पुरोहित राहायचे, ऋषी मुनी जती सती, हा त्यांचा सल्ला घेऊनच ते राज्य करत होते ना. हा धर्माची जोड होती राजाला. आता उलट झाले, हा राजाला धर्माचा आश्रय होता, हा आणि आता बाकी त्यांना असं वाटतं आपल्याला राजा असतंय. हम्म अध्यात्मिक फार मोठा आहे, कळत नाही कलियुगाच्या लोकांना नाही का. हा राजे लोक संतांच्या पाया पडत असतात, हा संत असते राजे लोकांच्या पाया पडत. हा लेवल खाली आली ना आता. हम्म पैसा करता कोणाच्या पुढं पुढं करते नाही का. हा वैराग्य नाही ना, हम्म अपेक्षा काहीतरी आला त्याला काहीतरी द्यावं मोठीने नाही का. हा वैराग्य नाही त्याला, वैराग्य त्याला काय गरज आहे कशाची कोणाची. हा छत्रपती बोलवलं तर महाराजांना, हा तुकाराम महाराजांना बोलवलं होतं. मला कशाला बोलवतात म्हणले, माझे काय उपयोग काय ते देऊ नाही का. हा आणि मला काय तुमच्याकडून मागायचंय नाही का. देण्यासारखं तुमच्याकडे आहे तरी काय. हा सामान्य बोलणे का हे, सामान्य लेवल का परमार्थाची. नाही ना. म्हणजे जे संतांकडे ती जगात कोणाकडेच नाही. हा संतांकडे, संतांसारखं मोठं जगात कोणी, कारण त्यांच्याकडे जी वस्तू आहे ती नाही ना कुठं. बाकी राजा असतो नाही तर कोण राजाचा बाप असतो, राजाकडे काय भौतिक आहे ना. हा यांच्याकडे दिव्य धन आहे ना, हम्म देवाच यांच्याकडे. राजे काय चक्रवर्ती राजे लोटांगण घालतात संतांना.
यांच्याकडचे धनी भौतिक धनी, हा सामान्य धनी, साधूकडचे धनी, विशेष धनी, अलौकिक धनी, त्याचा कधीच नाश होत नाही. हम्म म्हणून जनकासारखे, जनक सामान्य का हा तो लोटांगण घालतोय संतांना, सांगा म्हणतो आम्हाला भागवतात सगळा विषय ना. हा तात्पर्य राजाला सुद्धा दंड न करेल तर तुकाराम महाराज म्हणतात तिथे अन्न खाण्यामध्ये जात. म्हणजे अशा लोकांचं अन्न खाऊ नये, त्यांच्या पंक्ती घेऊ नये 2 नंबरवाल्यांच्या. हा कारण ते पावित्र्य नाही ना, हा शुद्ध नाही ना. त्याच्या पाठीमागे ते सगळं हे असतं, त्याच्या वासना असतात. म्हणून कपट काही एक नेने भुलावया गेलो, ते करीतो कीर्तन गातो उत्तम ते गुण. जाऊ नेने जडीबुटी चमत्कार उठावटी, नाही शिष्य शाखा सांगू ऐकिक लोका. नवे मठपती नाही चोरांची वृत्ती, नाही देवतार्चनाचे मांडिले दुकान. नाही वेताळ प्रसन्न काही सांगू कोण, नवे पुराणिक करणे सांगणे अनेक नेने वाद कटापटा करिता पंडित करंता. नाही जळीत भनती उदो म्हणून अनंती, नाही हलवीत माळ भोवते मिळून गबाळ. आग मीचे नेने स्तंभ न मोहन, जगद्गुरु तुकोबा या अभंगातून त्या काळात काही रूढी होत्या, त्याचं खंडन करतात. उच्चाट नव्हे याचा ऐसा, तुका निरवयाची पिसा. आमच्याकडे काय चमत्कार झटके झुटके काही नाही म्हणले तुकाराम महाराज. आम्ही काय लोकांना फसवीत नाही, आम्हाला गरजच नाही ना फसायची. हा फसवीन कोण, ज्याला काहीतरी लोकांकडून वरंबडायचे तो फसीन ना. हा आणि ते पैशाचा सोने रुपये आम्हा मृतिके समान. हम्म लोकांना सगळ्यात जास्त आवडतो पैसा, हा आणि तो तर आम्हाला एकदम दगडासारखा आहे, म्हणजे मातीसारखा आहे ना. हा धन तृण समान. अरे माणिक पाषाण खडे जायचे, ते पैसे कुठे राहिले. हा माणिक हिरे माणिक मोती हा लेवल आहे परमार्थाची की हे आपलं बडबड करणं वेगळं आणि ती स्थिती प्राप्त होणं वेगळं, नाही का. हा त्या दिव्य स्थितीला गेल्यावर काय की ह्या गोष्टीला किंमत आहे हो. कभी घी घाना तो कभी मुठ्ठी चना, कभी वो भी म्हणा. मी लोकांना फसवण्याचे काही कपट जाणत नाही. अहो देवा, केवळ तुमचे कीर्तन करतो म्हणजे तुमचे गुण जातात, बस. एवढं केलं का सगळे देव प्रसन्न होतो. असे भगवंताचं कीर्तन एकट्याला करता येतं आणि सगळ्यांना करता येतं, 4 जणांना घेऊन करता येतं, किती असले तरी करता येतं असं कीर्तन. म्हणून कलियुगामध्ये कीर्तन साधना ही फार सोपी आहे ना. कीर्तन चांग कीर्तन म्हणजे अंग हरिरो नाही तयावी न भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल राम कृष्ण. राम कृष्ण नामे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मरकारे. याच कीर्तन सारखं करता येते ना आपल्याला. भगवंताचं नामस्मरण हे कीर्तन आहे. तुकाराम महाराज आमच्याकडे काय असं काही बाबा चमत्कारण लोक गोळा करायचे, काहीतरी उगाच आपलं हे काही मी जाणत नाही. फक्त मला कीर्तन येते ते गुण गाई नावाडी. बाकी मला बाकीचं नेनकी काही टाणा टोना एका नामस्मरणावर. तेची संत ज्याचा हेत विठ्ठल, बस संपला खेळ. लोकांना आपल्या नादी लावण्याकरता त्वरित एखादी जडीबुटी अगर चमत्कार मला दाखवता येत नाही. त्याला नादी लोक अगोदर भागेल चंद्रवाणी, त्याला काय कोणी करू शकत.
सरपंचाची जोखणी म्हणल्यावर तर मग लोकांना तेच लागत आहे नाही का. हा. जाहिरात किती काय करतात मग सगळं. मग काय मग पार मग त्यांना सुट्टीची अडचण नाही, मग काहीच अडचण नाही. मग पैशाची अडचण नाही काय, मग पार ते काही करायला तयार असतात. हा. मध्य प्रदेश मध्ये जातो. आता भांबेल म्हणल्यावर तिथं काय नाही का, कुठं जातील तर पार. महाराज म्हणले ते काय आपल्याला जमत नाही, म्हणजे सगळं असून सुद्धा. तेव्हाच असे रंजले गांजले गेले की येतात, पण आपण त्या राड्यात पडत नाही ना. हा. ती उपाधी आहे, नाही का. ती भगतगिरी होती पुढं. मग असं आहे, हा. लोकांना ते लय आवडत आहे. त्या व्यक्ती त्या राड्यात पडूच नको, नामस्मरण कर, ही संजीवनी येणं, काय तुला जीवनात कल्याण होईल, झालं तेवढं बस. त्याच्यापेक्षा मोठं जगात काही नाही बी, नाही का. हा. म्हणून संत कधी चमत्कार करत नसतात. जडीबुटी अमुक तमुक चटके चुटके काही काहीतरी आपलं उगाच, ते काही जास्त दिवस चालतही नाही. हा. तो एक काळ असतो, लाट संपली का परत. भरपूर लोकांना आपल्या नादी लावण्याकरता त्वरित एखादी जडीबुटी अगर चमत्कार मला दाखवता येत नाही, मी आहेचीच आहे असे सांगण्याकरता मग जड शिष्य काही नाही. माझ्याकडे लय शिष्य आहे मोठे, मग लय असं काही दाखवायचं लोकांना यांची एवढी शिष्य आहे. असं माझ्याजवळ काही नाही ना दुसरं तसं. म्हणजे केमोठ माता शास्त्रीयांचे शिष्य, ब्राह्मणांचे शिष्य, मोठमोठले, पण ते माझं म्हणत नाही ना. स्वतःकडे काही घ्यायचंच नाही ना. याला म्हणतात वैराग्य. चिटकायचंच नाही कोणालाच नाही. बाबा श्रीपाद बाबा कधीच म्हणले नाही आमचे शिष्य. पाहुणे म्हणायचे, पाहुणे पाहुणे, कोणाला जावं कोणाला काय असं म्हणजे. पण प्रमाण आहे ना, जो शिष्य मानी देवा समानता याचा तरी उपदेश. भेद नसतो संतांच्या ठिकाणी, सगळं असून सुद्धा लोकांना आपल्या नादी लावण्याकरता एखादी जडीबुटी अगर चमत्कार मला दाखवता येत नाही, मी आईचीच आहे असे सांगण्याकरता माझं शिष्य शाखा नाही. काही सांगा त्या माझ्याकडले पोरं शिकायला, त्यांचं मला चालावं लागतं, मग द्या काहीतरी, नाही का. आमच्या मंदिराला काहीतरी द्या, मंडपाला काहीतरी द्या, आश्रमाला काही देणगी द्या, पंक्ती द्या. तसं काही माझ्याकडे नाही म्हणले काही. कारण महाराजांकडे नव्हतंच ना काही. आणि देवाचं मंदिर बनलं ते तर केलं चांगलं, त्यांच्या चरित्राभंगामध्ये आहेत, पण कोणाकोणाचं मागून नाही केलं. ते काही चमत्कार घडली होती थोडी, उरलेलं धन कोणीच घेईना म्हणून त्याने मग ते धर्माच्या कार्याला लावलं होतं. बाकी संत ह्या राड्यातच पडत नाही मूळ म्हणजे. काही आश्रम बांधणं, मठ बांधणं, बांधणं, त्याच्यामुळे पुढे भांडणं होतात असंही. सरपंच होतो तो पुढे लई, मग असे त्याच्यापेक्षा संत त्याच्यात पडतच नाही. चालते बोलते मंदिर, चालते बोलते मंदिर बनवायची, हे सगळ्यात महत्वाचं. समर्थ रामदास स्वामी म्हणते जेवढे जेवढे शरीर आहे ते देवाचे मंदिर आहे म्हणते. चालते बोलते मंदिरच बनवले ना संतांनी. एखाद्या मठाचा मी चालक नाही किंवा एक साहुरही ना मी जमीन मला नाही, त्याचा चालक आला म्हणजे ते मग आला सगळं त्याच्याकडे, नाही का. काही चुकलं तर सगळं बोखंडी त्याच्याच पाप जाते असे. अवघड राहते ते. काही दिसायला लय दिसतंय मोठं बा,
एवढा मोठेपणा एवढं हे ते काही सोपं नाही तसं. हा खाता खोचा सामान्य माणसाला माहिती नसतात. असं मी काही कोणत्या मठाचा मालक नाही किंवा साहूरही मला कोणा काय असे बुवा इनामी जमीन दिलेली नाही. दिली होती छत्रपतीने, ती घेतली नाही. दिलं होतं, सगळं दिलं होतं. हा देवाऱ्यात उपकरणी, भांडी, धूप, दीप, गंध, पुष्प यांच्या कासाराच्या दुकानाप्रमाणे प्रसारा घालून मी देवाचे पूजन करत नाही. काय हे जगद्गुरु तुकोबारायांचा परमार्थ हा हाय लेवलचा आहे, सामान्य देवाला कळत नाही. हा आणि कर्मकांडीला तर कधीच कळणार नाही. त्याच्यामुळे गाठ्याचे पण नादी नाही लागत. हा लेवल हाय आहे ना. हा पूजा करतात पण त्यांची पूजा सर्वसामान्याच्या वरची असते ना. हा ही जी पूजा सांगितली ही सुरुवात आहे, एक पावित्र्य येते नाही का? आता हे त्याच्या पलीकडे गेलेले महात्मे जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही. जो 10वी पास झाला पुढं मग तो आता पार MPSC करतो, त्याला पुन्हा 10वीची परीक्षा काय द्यायची गरज आहे का अभ्यास? नाही. हे ती लेवल कळत नाही. अरे त्यांची ती पूजेचे अभंग जर पाहिले कसं या आणि पूजा रूपीशी राजे हाची संदेह माझा पिढी आता काय नानो तरी स्वरूप ते तुझे ते काय माझे विखे देवा गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ तिथे मी दुर्बळ फळ जातात तुची तांबू लागतात तिथे काय वाहू आता वाहू दक्षिणा तरी धातू नारायण ब्रह्म तिच्या अंता तुझे काय कथा तुंकार काळी नादेश्वर नाचा वयाकार का म्हणे मग अवघे तुझे नाम धूप दीप राम कृष्ण. झालं की पूजा? सर्वसामान्याला पटन काही काय तर मारत तुमच्या घरात जेवायला लावेल नाही बा. अगरबत्ती नाही बा, लय मोठा देवर आहे नाही. अरे त्यांच्या हृदयातच देव राहायला आला हे तुला काय कळायचंय नाही का? पण तरी संत करतात हे मागच्या पिढी पुढच्या पिढी करता देवाऱ्यात. म्हणजे असं काही लय दाखवण्याकरता परमार्थ नाही. झाकफाक बोलायचं अति असं नाही, असावं ते नाही असं नाही. उपासना वगैरे सगळी असावी पण त्याचं लय अवडंबर करू नये असे. अवडंबर नकोय, असावं पावित्र्य असावं. मंदिरात घर म्हणजेच मंदिर आहे आपलं. एका ग्रस्तीला एखाद्याच्या घरात उपासना असली तिथे गेल्यानंतर वेगळं समाधान. मंदिरात गेल्याचा आनंद होतो, उपासना आहे ना. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की हे असलं तरच परमार्थ असं काही नाही. माझा परमार्थ कुठे असलं मी भंडाऱ्या डोंगरावर गेलो तरी माझ्यावाली पूजा चालूच आहे, उपासना चालूच आहे. भगवंताचं स्मरण बंद नाही ना भजन. हे भगवंताचं नामस्मरण हीच देवाची पूजा आहे, टोकाची पूजा आहे ही. त्याच्याकरता अगोदर हीच करावं लागते तेव्हा ती पूजा कळण. डायरेक्ट थोडं कळसावर जाता येईल का? हळू 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 हळू. म्हणून मला काही इनाम नाही काही नाही, काही असं बाबा लय मोठा पसारा घालून बसलोय मी असं देवाचं पूजन करतो मग लोक 4 तास बाहेर थांबले चालू आहे बाबाची पूजन मग पाहू असं नाही का? लोकांना भुलवायची कामं वेगळी. काही लोकांच्या खाना खुणा सांगता यावे असं मला व्यथा प्रसन्न नाही. लोकांना काही भविष्य सांगावा काही खाना खुणा सांगावे असं काय मला काही व्यथा प्रसन्न नाही. ते काही ताना ठोना नातान आहे ना. कच्चा बेवो कच्चा नहीं गुरु का बच्चा पानी के ऊपर चलता है मुख बोले सो होय. पाण्यावर चालतं म्हणले. सामान्य चमत्कार आहे का पाण्यावर चालायचं नाही. आणि त्याच्या मुखातून जे बोलन तेच खरं होतं म्हणून ते म्हणले कच्चा बेवो कच्चा नाही गुरु का बच्चा. अरे तो कच्चा म्हणले चमत्कार म्हणजे काय?
गुप्त होकर प्रगट व्हावे जावे मथुरा काशी. ते बाबा इथं गुप्त झाला का डायरेक्ट काशीला निघाल. कच्चा बे हो कच्चा नाही करू. अरे या सिद्धी म्हणले. हा या गोष्टी काय आहे? सिद्धी सिद्धी. कुंडलिनी को खूप चढावे मुख बोले सो होय. कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा. या गोष्टी किरकोळे म्हणले. कहे मच्छिंदर सुन मेरे गोरख तीनों ऊपर जाना कृपा हुई जब सतगुरु आप को अचेता. सच्चा बे सच्चा वही गुरु का बच्चा. ज्यानं स्वतःच्या आत्मस्वरूपाला ओळखलं ना त्याला स्वस्वरूपाचं ज्ञान झालं, साक्षात्कार झाला. सच्चा बे सच्चा वही गुरु का बच्चा. रामकृष्ण परमहंसाकडे एक जण आला होता. बरेच दिवस आज कोणत्या एक सिद्धी प्राप्त झाली होती, पाण्यावर चालायची. आला गंगेतून दर्शनाला. त्याला लईच अभिमान झाला होता ना सिद्धी म्हणले. मग तो महाराज म्हणले त्या सिद्धीची किंमत त्या काळात आणे होते ना. 2 आणे म्हणले. 2 आणे. एक जण नाव्यानं आला, त्याला विचारलं तुला नावाड्याला किती पैसे दिले? म्हणजे 2 आणे. हे पाय हा 2 आण्यामध्ये आला आणि तू पाण्यावर चालत आला, मग तुझ्या सिद्धीची किंमत किती म्हणे? 2 आणे. अरे एवढं जर ईश्वर प्राप्ती करता केलं असतं तर सिद्धी लावी पिशी कोण तयापशी नेणे राजहंशी पाणी काही. म्हणून मला काही असं काही प्रसन्न नाही. मी कोणाचं काही असं मागचं पुढचं सांगत नाही. असं सांगितलं लोकांना लय आवडतं. मग भलती गर्दी करते लोक. भविष्य सांगितल्यावर सगळं कळतं बाबाला, मागचं पुढचं कळतं म्हणते. मग लय मोठा महाराज आहे नाही का. या गोष्टी फार किरकोळ. या गोष्टी काय फार अशा कळसाच्या असं काही नाही. तर यांना काय काल ज्ञानी मास न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारचे न लगे. असे जगद्गुरु तुकोबरा म्हणतो. हे काय आम्हाला येत नाही भाऊ. आम्हाला काही विचार नाही. लोकांना पुराणात सांगावी एक आणि करावी दुसरं असं मी पुराणिक नाही. म्हणजे सांगायचं एक आणि करायचं एक असं खोटं आपल्याला चालत नाही. एक पुराणातले वांगे पुराणात नाही म्हणलं का ती पुराणी. 1 महिनाभर श्रावणात वांगे खाती नाही का. आणि मग ते बाबा पुराण सांगायचं श्रावण महिन्यात आणि त्याला जेवायला बोलवलं. नेमकं वांग त्याला आवडत होतं. तो पुराणात सांगायचं वांग काही खाऊ नये महिना. आणि जिथं जेवायला गेलं तिथं नेमकं मसाल्याचं वांग होत. वाढल्यावर म्हणले बाबा मला चातुर्मास वांग खाते नाही. आता काय करायचं? आता काय करायचं? तो म्हणे वांग खात नाही पण रस्सा खायला का? पोरांना सांगितलं म्हणले. पोरांनाची वांगी पुराणात म्हणली. इथं काय तेच म्हणले नाही का. पोरांना पुरतं राहतं फक्त. तसं नाही म्हणले आपलं तुकाराम महाराज म्हणते. बोले तैसा चाले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊल. हे असं नाही चालत म्हणले. आम्हाला बोलायचं एक, वागायचं एक आणि सांगायचं एक. लई जीवन दोरीत जीवन काय. संतांचं जीवन म्हणजे एक तपस्या असते. म्हणूनच आजपर्यंत त्यांचा जय जयकार चालू आहे ना. हो काय किती काळ झाला. आज त्यांचे अभंग म्हणजे संजीवनीच आहे ना. आपलं जीवन असं व्हावं त्याच्याकरता हे सगळे. काही चुकत असेल तर आपण सुधरून घ्यावं. बोलायला काय, बोलायला किती बोलता येईल पण तसं वागणं झालं पाहिजे ना. लोकांना पुराणात सांगावं एक आणि करावी दुसरं असं मी पुराणिक नाही म्हणजे. तुकाराम महाराजांचं फारच वेगळं काम आहे. संतांचं काही घेणंच नाही ना.
सगळं जाळलेलं आहे ना, सगळं जाळलंय. जाळवणी संसार पैसे लावण्याने विकार जाळी, लोभ गेला. एक आपण इच्छा केली काही ना, आपली जीभ आपल्याला आवरत नाही ना. हा. डॉक्टरनं सांगितलं आमकं खाऊ नको, ते खाली राहत नाही. असं तुकाराम महाराजांचा प्रत्येक गोष्टीवर ताबा आहे ना. हा. म्हणजे अंबाबाईचा उदो म्हणून डोक्यावर भदी आत अग्नी असलेले खापर घेऊन मी जाळीत नाही. आता त्या काळात काही प्रथा होत्या, काही थोड्या जास्तच. महाराजांना थोडे शुद्ध परमार्थ सांगायचा होता सर्वसामान्याला. हा. तुम्ही देवीचं नामस्मरण करा, तोच कलियुगात येत नाही. बाकीचे गोष्टी आहे काही लई दाखवण्याकरता वेगळं असं काही नकोय, नाही का. हा. असं काही प्रथा किंवा घटाकाश पटतंतु हा जो वेदांतातील विचार आहे याचा अनुवाद करणारा मी क्रांत पंडित नाही. हे काही कोरड्या वेदात सांगतात ना काही काही लोक, हा. घटाका पटाका, नाही का. हम्म. अशी वेदांतला ते अवघड शब्द सर्वसामान्याला सांगायचे. आपल्या समोर बसलेले असे शेतकरी असतात, दिवसभर कामधंदा करणारी माणसं, आणि त्यांना लय अवघड शब्द सांगून त्यांच्या डोकेदुखी जनती. हा. त्यांना असं वाटतं नाही कीर्तनाला आलेलं बरं. आणि तो वेदांत सगळा कोरडा असतो. हा. मग काय, मग ती पंचदशीतलं काय, विचार सागर काय, आमचं काय आमचं काय, त्या ग्रंथाचे नावं आपण ऐकलेलं नसतात. हा. तसं मी करंट पंडित नाही म्हणून. भक्ती प्रेम सुख नेनवी अनेक संधी वाच्या ज्ञानी अशी हे यांना पहिलं हाणलं मी. कोरडं ज्ञान. हा. त्या काळात शास्त्री पंडित काही कमी असतील का महाराजांच्या काळात, पण कोरडे सगळे. हा. पोटासाठी परमार्थ, ते घटन्यायन पटन्यायन आमसन तमसन, ते लय फार डोकं दुखत काही काहींच ऐकून. अरे त्याने कायदा करून ठेवलाय, सगुण चरित्रे परम पवित्रे साधन वर्णावी सादरवर, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरी. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कीर्तन ऐकल्यानंतर श्रोत्यांच्या चेहऱ्यावर जो सात्विक आनंद असतो ना, त्याच्यावरून कळतं कीर्तन कसं झालं. सांगायची गरज नाही कोणा कीर्तन लय भारी झाला ना, असं झालं तर श्रोत्याचा चेहरा सांगत असतो कीर्तन कसं झालं. फुल्लीत सात्विक गुलाबाच्या फुलासारखा तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर असतो, सात्विक आनंद त्या कीर्तनाचा. असं कीर्तन पाहिजे. नाही तर मग लय घटाकाशन पटतंतून हा जो वेदांतातील विचार आहे याचा अनुवाद करणारा करंता पंडित मी नाही म्हणले. वेदाचं वर्म सांगू आम्ही म्हणले. वेदानं सांगितलंय विठोबाशी शरण जावे निज निष्ठाना, निष्ठेनं त्याचं नामस्मरण करावं प्रेमानं. वेदानं दुसरं काही अवघड सांगितलंच नाही. ते म्हणून तुम्ही अवघड का पाडी त्या लोकांना. आजही अशी परिस्थिती आहेच ना. चार मूर्ख आपल्या भोवताली जमून त्यांच्यात बसून गोमुखीत हात घालून माळ हलवीत मी बसत नाही. काय दिखावा नकोय त्यांना. आणि माळ तर सतत चालू आहे. अखंड चिंतन विठोबाचे, एक क्षणभर बंद नाही ना नामस्मरण. त्या पंडितांना जीभ धरली तर महाराजांच्या रोमारोमानातून विठ्ठल 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 विधीला बसलेले होते तरी नामस्मरण बंद नाही. आणि हे कशा करता असतंच, ते वळण लावण्याकरताच असतं ना. गोमुखी तरी कशा करता असते, माळ तरी कशा करता असते हातामध्ये. तिचं नावस्मरण काय, भगवंताचं स्मरण करून देते ती आपल्याला. हातात आल्यावर राम राम म्हणून ना तो निदान.
पण त्याचं लय असं अवडंबर नकोय असं त्यांना सांगायचं. असं त्या परमार्थाचं खंडन नाही ते. परमार्थाचे खंडन संत कधीच करत नसतात. उलट सर्वसामान्याला सोप्या पद्धतीनं परमार्थ सांगत असते. राम राम मराठी नाही का. हा करा रे बापानो साध्या. ते महाराज परमार्थाचं खंडन कसं करतील हो. पण या लई लोकांना वेगळं काही दाखवू नका असं त्यांना म्हणते नाही का. लय असे लोक गोळा करायचे आणि काही वेगळंच माझ्या मागे लय मोठे हे असं नाही काही. लौकिक नको. लौकिक काय करतो मातीत घालीत असतो. शुद्ध परमार्थामध्ये या लौकिक काही नसतं. अथर्व वेदातील चारण मारण उच्चाटने नव्हे ऐसा तुका निरावयाची पिता. आता हे जे चारण मारण उच्चाटन हे सुद्धा वेदातलंच आहे बरं. अथर्व वेदातले जे त्याच्यामध्ये या सगळ्या विद्या आहेत ह्या वेदा. वेद किती 4. वेद वृक्ष साम यजु तो म्हणे मी आत्मारामू 9व्या अध्यायात उभी आली. ऋक वेद सामवेद यजुर्वेद. तिथं अथर्ववेदाचं नाव घेतलं का. नाही ना. पाण्याने सूर्य उद्या सकाळी निवांत उचकून चांगलं असं बेस्ट पैकी त्याचा खुलासा करून ज्ञानेश्वर महाराज मागतात वृक्ष साम यजु तो म्हणे मी आत्माराम. मग वेद तर 4 आहे. 4 वेदाचं नाव का नाही घेतलं. 3च वेदाचं नाव घेतलं ना. हात वेद सोडला कुठं. त्याचा काय विचार आहे. कारणच आहे ना मग. त्याच्यामध्ये जारण मारण उच्चाटन हे विद्या का चांगल्या आहे का. जारण मारण मध्ये सगळं आलं. मग हे लोक मुठ मारित आहे ना. कोणाच्या गाया उडव, कोणाचं दूध उडव, कोणाचं आमचं कर, कोणाला इथं चढव, कोणाला इथं उतरव. कोणाला शिकायचं असलं तर शिकायचं त्या वेदामध्ये नाही का. मग त्याला हे पाहिजे असेल त्यांना हा करायचं. महाराज म्हणते ते काय आपल्याकडे नाही भाऊ. वेद अनंत बोलिला अर्थ इतका बस. वेदाचा इतर आणि बाबा भारमाथा हे वेदातून जे मंथन करून जे काढलं निवडोनी काढिले श्री हरीचे नाम. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत ठेवते. संतांनी काय केलं मग पसारा कमी केला. पसारा आणि अख्ख्या पसाऱ्यातून सार काढलं. काय सार काढलं भगवंताचंच नामस्मरण. शेवटच्या चरणात महाराज अभंग जवळजवळ 12 चरणात 13 चरणात. अथर्व वेदातील जारण मारण उच्चाटन. आता हे विद्या होत्या पूर्वी अजूनही आहे थोड्या प्रमाणात. नाही असं नाही. नारायण बाबा जे होते महाडचे आपल्या परंपरेतले तेच करत होते पूर्वी. सगळं होतं त्यांच्याकडं. त्यावेळेस सत्पुरुषांची भेट झाली बाबांची. त्यावेळेस त्यांचं जीवन बदललं. आणि मग धर्म कार्याच्या वेळेस म्हणलं काही अडचणी असल्या तर बाबा त्यांना सांगायचे. मग ते लोकांच्या अडचणी काही कोणावर संकट आलं तर ते बरोबर निवारण करायचे. मग त्यांनी ते चांगल्या कार्याकरता वापरलं. लोकांच्या कल्याणाकरता ती विद्या वापरली. सगळेच काही चांगल्या कामाकरता वापरायचे असं नाही. सगळं झालं विचू जर चढला डसला आपाप मंत्र येतात म्हणले. मग ते आपल्या घरच्याला जरी चढत असला ना आता ते मंत्र आपोआप येते. त्याला तो काय हा ठणठणा बोंबलो तो नादेतो सोडून त्याला. तशी हे जारण मारण उच्चाटन हे नमुना म्हणून आपण घेतले. ते लय त्याच्यामध्ये काही आहे त्याच्यात फार.
त्यामध्ये फार किचकट आहे. त्याच्यामुळं माऊलीने ते वेदाचं नावच घ्यायचं टाळलं. हा अथर्ववेदातील जारण, मारण, उच्चाटन, स्तंभनन, मोहनन ते फार अवघड. नव्हे याचा यांच्या आईचा तुका निरवयासी पिसा. म्हणजे जारण, मारण, उच्चाटन, मोहन हा खोटा प्रकार मी जाणत नाही. हे सगळं काय आहे? खोटं आहे. हा मग हे पाचशेच लोक यज्ञ करीत होते, मग ती काही लई सोयीवर करीत होती? हेच करीत होते. हा म्हणून तर हनुमंतरायाने तिथं पार त्या खाली याच्यामध्ये गोयरात जाऊन इंद्रजिताचा यज्ञ फार विध्वंस करून टाकला. तो रथच मध्ये घातला होता ना एका लाथात पार. हा हे यज्ञ कोणते होते? यांच्यावाले अभिचार, हे दुसऱ्याचा नाश करणारे यज्ञ होते. हा अभिचार यज्ञ म्हणतात त्याला. ते काही जगाच्या कल्याण यज्ञ हा जगाच्या कल्याणाकरता. हम्म. यांचं कसं असा रथ निघाला पाहिजे का तो कोणालाच आवरला नाही पाहिजे. हा नाही का? हा रथ आला होता आणि एका लाथात पार मध्ये नेऊन घातला तो. तात्पर्य हा खोटा प्रकार मी जाणत नाही. खोटा प्रकार आहे तो. हा शब्द महत्वाचा आहे. त्याच्यामुळं हनुमंतरायाने का त्याचं हे केलं? हे मूळ आसुरी प्रवृत्तीच येते ना रावणाची सगळी पार्टी. हा त्याच्यामध्ये एक हिरा निघाला फक्त, बिभीषण. हा तुकाराम महाराज म्हणतात, हरीच्या भक्ती वाचून ह्या वर सांगितलेल्या इतर प्रकार जे गुंतलेले आहेत ते नरकवासी आहेत, त्यांच्यासारखं मी वेडा नाही. बस खेळ संपला. अभंगाचा खेळ संपला. अभंगामध्ये सांगितली पाराचरण. हम्म. महाराज म्हणतात हरीच्या भक्ती वाचून, हरीच्या भक्ती वाचून ह्या वर सांगितलेल्या इतर प्रकार जे गुंतले ना हम्म. ते नरकवासी म्हणतात. नरकवासी. आणि आम्ही आहे वैकुंठवासी. कवा कुठं मी बसायचं? मग आपल्याला वैकुंठवासी व्हायचं असलं तर आपण याचा विचारच नाही करायचा. हा फक्त करा हरिभक्ती परलोका येईल कामा, वडीने भावी हरिनाम घेशी. प्रेमानं भगवंताचं नामस्मरण करावा. काही खर्च लागत नाही, काही लागत नाही. हो, पडल्या नामस्मरणात जर झोप लागली तर दिवस रात्रभर नामस्मरण चालतं. इतकं सोपं आहे, वर्मय. चित्तामध्ये फक्त एका बळ काढायचं. बाकी काय अभ्यास काय फार अवघड असं नाही. सहज कामामध्ये काम काही खाणार, उगाच काहीतरी दुसरं डोक्यात ठेवण्यापेक्षा. महाराज म्हटले ज्याला वैकुंठवासी व्हायचंय त्यानं हरिभक्ती करावी, आणि ज्याला नरकवासी व्हायचे त्याने खुशाली अभंग सांगितले तरी वाचावले नाही. तुकाराम महाराज म्हणतात हरीच्या भक्ती वाचून ह्या वर सांगितलेल्या इतर प्रकारचे गुण जे आहेत ते नरकवासी आहेत, त्यांच्यासारखं मी वेडा नाही म्हणत. बरं आहे. काय चौयुगाचा भक्त नामाचे काय सामान्य आहे का? सगळे प्रयोग करून आपल्याला सोपा मार्ग सांगण्याकरता आले. का म्हणे माझं झाली रे निरोपा. मार्ग हा सोपा सुखरूप. अरे रंगना स्पेशल मला हे सांगण्याकरता तर पाठवलंय म्हणले. सोपे आहे सर्वांनी शांत म्हणून मी काही येडा बिडा नाही म्हणते आता. आपलं आयुष्य व्हायला घालायला नाही का? आयुष्य आहे तरी किती का आपल्याला? काय आयुष्य क्षणाचं तरी गॅरंटी आहे का आता पुढचा विश्वास आपला राहील म्हणून? नाही. आहे त्या आयुष्यामध्ये आपलं कल्याण करून घ्यावा. कायला कोणाच्या त्या उपाधीच्या राहायच्या म्हणजे अशा अभंगातून आपल्याला फार घेण्यासारखं आहे नाही का? काहीच नको, फक्त भगवंताचं श्रेष्ठ पैकी भजन करावं, आनंदात जीवन. त्याच्यासारखं सोपं वर्म ह्या जगात दुसरं कोण? तर याला काही लागत नाही हो काही. बाकीच्या गोष्टीला लय कुठं नाही. काही उद्या तिची वाट पारेन. याला काही वाट पाहिजे कोणाची? काल का सुर का मुख मुक्ता सृष्टीन का बांधील काहीच नाही ना. आवडी विठ्ठल गायचे अलभ्यतेला भीती आत्मलाभासारखे गोमटे काहीच नाही.
हा लाभ म्हणजेच भगवंताच्या दर्शनाचा लाभ आहे. म्हणून महाराज म्हणले मी काय त्यांच्यासारखा वेडा नाही. तुकाराम महाराज म्हणतात हरीच्या भक्ती वाचून यावर सांगितलेल्या इतर प्रकारचे कोणते आहेत जे नरकवासी आहेत त्यांच्यासारखा मी वेडा नाही. नाही. कुंडली कवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव का